जबरदस्त परफॉर्मन्स या पहिल्याच मॅच मध्ये ज्याचा राहिला। आता वडवली बी ला सवय झाली अशा मोठमोठ्या इनिंगची, मोठमोठ्या स्पर्धांची आणि फार चांगला परफॉर्मन्स केलाय दातुलीच्या विरुद्ध। ऋतिक आपल्या सोबत आहे। मॅचला सुरुवात करायची लवकर, थोडा वेळ ऋतिकशी आपण बोलूया। शिवाजी भंडारी साहेब यांच्या शुभ सेवन सामनावीरचा पुरस्कार देतोय। कोपरचे युवा उद्योजक ओंकार म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला चंद्रकांत स्मृती चेनसंगी वडोली बीने पहिला सामना जिंकला। ऋतिक माझ्या सोबत आहे। ऋतिक, काय सांगशील सध्याच्या अंगामध्ये कसा परफॉर्मन्स होतोय तुझा आणि त्याचबरोबर तुझ्या संघाचा? इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स थोडा चांगलाच आहे आणि थोडी टीम आमची थोडी बॅकफुटला होती। कंटिन्यू मॅचेस नव्हते, 2-3 दिवसात एक मॅच येत होती, त्याच्यामुळे आम्ही थोडा बॅकफुटला होतो। आता काल एक चॅम्पियन झालो, त्याचे टेम्पोडेला 2 मॅच जिंकल्यात। नक्की इथे सुद्धा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न नक्की करू। आय थिंक टेम्पोडेला आजचीच नाईट आहे रजनी, म्हणजे कालही तुम्ही संध्याकाळपर्यंत खेळत होते आणि आज सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी खेळणार आहात। काय म्हणशील मला 2016-17चा तो ऋतिक जेव्हा उंबारलीच्या त्या मॅचमध्ये तुने लास्ट ओव्हरमध्ये त्या धावा मारल्या आणि त्यानंतर तुला आघाडीला म्हणजे टॉप ऑर्डरमध्ये प्रमोट करण्यात आलं तुझ्या कर्णधाराकडून, काय सांगशील तेव्हाचा तो किस्सा आठवतो, ती मॅच आठवते तुला? हो नक्कीच, उंबारलीच्या ग्राउंडवर होती, सागाववाले मिलिंद दादाच्या ओव्हरला मी 6 मारले होते 2, ते कधीच विसरू शकत नाही। ती माझ्या लाईफला पहिली मॅन ऑफ द मॅच होती आणि खरंच मी टीमचे सुद्धा पहिल्यापासून धन्यवाद करत आलो, कारण का एवढ्या मोठ्या टीममध्ये चान्स भेटली म्हणून एवढा चांगला नाव झाला। पुन्हा एकदा तुझं अभिनंदन ऋतिक, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि 41 धावा ठोकल्या आणि 2 विकेट मिळवले। चंद्रकांत स्मृती चेनसंगी वडोली बीने पहिला सामना जिंकला, म्हणजे कुठे जाऊ नका आमदार चषक 2025 दुसरं पर्व आदरणीय सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर आपल्या समोर घेऊन आलेले आहेत। दुसऱ्या मॅचकडे आपण वळतोय। गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरुद्ध जय भोले खिडकाई या 2 संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या प्रत्यक्ष धावताना धोक्यात आपण एक नामवंत गायक, नामवंत समालोचक, टेनिस बॉल क्रिकेटचे व्हॉइस ऑफ भालगाव श्री मलंगड आमचे परम मित्र बागेश्री म्हात्रे सर यांना थँक्यू, धन्यवाद। थँक्यू सो मच करण। शिवसेना उंबाडे कोळली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे आयोजित एसबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही पाहत आहात। मान्य श्री विश्वनाथदादा भोईर आणि चंद्रकांतजी भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेला क्रीडा महोत्सव अर्थातच दुसऱ्या पर्वामध्ये तुम्ही आहात। तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। सेकंड मॅचला सुरुवात होतीये खिडकालीने त्यांच्या विरोधात उंबारली। पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये प्रेमला तुम्ही पाहतात, प्रेमचा पहिलाच बॉल ऑफसमच्या थोडासा बाहेर होता, स्वीप करण्याचा प्रयत्न महेश पाटीलचा। खरं तर आज 4 खेळाडू या मुख्य टीम मध्ये नाहीयेत, आपल्याला ऋतिक पाहायला मिळत नाही, तेजा नाहीये, पोलार्ड नाहीये, म्हणजे 4 खेळाडूंच्या अनुपस्थितीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय अर्थातच खिडकाली। सेकंड बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, बॉल चालले मागे, भास्कर होते त्या ठिकाणी, पण तो सोमनाथने तो बॉल फील्ड केलाय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर फिल्डिंग पोझिशन पाहिली ना तर आपल्याला सेट करावी लागते, ती सेट केली विकेट किपर राजकुमारनं। एका बाजूला प्रेमने डीपचं क्षेत्ररक्षण सजवलंय, भास्करच्या अगदी समोर चेंडू पाडण्यात आला, कडा घेऊन महेशचा बॉल मागे चालला, सोमनाथने त्याला कव्हर केलं गेलं आणि सिंगलने ऑन द मार्क झाली आहे टीम उंबारलीच्या समोर टीम खिडकाली। हर्ष पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, हलकासा गतीने आला, रिव्हर्स खेळण्याचा जसा प्रयत्न करा, ट्रान्स चेंज केला, बघितलं प्रेमने फुटवर्कचा वापर करतोय खेळाडू, टप्पा पुढे ठेवण्यात आला, थोडीशी गती जास्त असल्या कारणाने टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये। सुरुवात चांगली झाली टीम उंबारलीची। पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बघितले असेल की खेळपट्टी बॉलरला जास्त साथ देते, दो फुल टॉस फक्त दिशा देण्याचं काम, गॅप मधून चालला बॉल खूपच वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे, डिपिच कव्हर पॉइंटला हा पहिला चौकार येत असताना प्रेम भोईरच्या विरोधात। खेळाडूचं अर्थातच हर्ष पाटील सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती आहे, टप्पा पडल्यानंतर परफेक्टली गॅप शोधली गेली आणि पहिला चौका त्याच्या बॅटमधून। पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचं होतं, फुल टॉस बॉल होता, पायच्या साईने आता भास्करच्या हातामध्ये बॉल आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झाला। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विकेट किपर बेट झाल्यानंतर सोमनाथच्या पायाला बॉल लागून ॲक्युरेटी भास्करच्या हातामध्ये, डायरेक्ट हिटचा त्याने प्रयत्नही केला। महेश पाटीलला जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये, कारण तो या टीमचा मुख्य खेळाडू आहे,
फ्रंटलाईनला बॅटिंगला तो जात असतो, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात, त्याला बाद करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली आहे. शफल झाले, फुल टॉस बॉल बनवलाय, ऑन साइडला मिस्टामिंग आहे, परंतु फिल्डर दूरवरती. पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने डीपमध्ये जास्त आखणी नव्हती. डीपमध्ये 2 फिल्डर, एक लॉंग ऑफ होता, परंतु सर्कलमधून बॉलला बघितलं गेलं. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 धावा या ठिकाणी बनवत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 8. सध्या तरी हवेचा जो वेग आहे ना तो अगदी तुम्हाला सहन होत असावा. ज्या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती या विभागाला लाभली आहे, समोर असणारी हिरवी झाडं आणि त्या हिरव्या झाडांचा तुम्हाला सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. खरं तर हा जो विभाग आहे ना, म्हणजे हा जो क्रीडांगण आहे, या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील. सुसज्ज खेळपट्टी, मैदानाच्या आतमध्ये असणारं हे ग्रास, आणि तुम्ही जर उजव्या बाजूला पाहाल तर पोगावचं शिवमंदिर अगदी तुमच्या डोळ्यांना एक वेगळी अनुभूती देईल. अशी जे मंदिरं असतात ना, खरं तर करण यांनी खूप चांगल्या प्रकारे उल्लेख केला की काहीशी पौराणिक मंदिर आहेत. त्या पौराणिक मंदिरांना आपण बघत असताना आपण त्याचा इतिहास उलगडत असतो. जरूर इनिंग ब्रेकमध्ये आपण म्हणजेच ड्रिंक्स ब्रेकमध्ये कशा पद्धतीने या विभागाचा इतिहास आहे तर थोडासा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 8. पहिलं षटक प्रेमने चांगलं टाकलं, कारण त्याच्या विरोधात एकच चौकार आला. जो पॉवर प्लेचं पहिलं षटक निर्बंध होते त्या अनुमानाने तुम्ही एक चौकार बघितला, आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय सोमनाथ. अशी शैली, ज्या शैलीवरती अनेक साऱ्या फलंदाजांना विचार पडतो की बॉल यॉर्कर येईल की लेंथवरती येईल, परंतु लेंथवरती जास्त बॉल टाकणं सोमनाथ पसंत करत नाही. जास्तीत जास्त मलिंगा स्टाईलनं यॉर्कर बॉल टाकणं ही त्याची खासियत. लेग स्टंपवरती जास्त बॉल तो टाकत नसतो, जास्तीत जास्त ऑफ स्टंपवरती बॉल टाकत असतो, आणि तो सोमनाथ आता तुम्हाला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल समोर टप्पा. चर्चा चालू होती ना की जास्तीत जास्त लेग स्टंपवरती बॉल ना सोमनाथची तुम्हाला पाहायला मिळतच नाही, कारण अशा शैलीचे जे बॉलर असतात ना त्यांचा अँगल ऑफ स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर जातोच. म्हणजे बॉल ते रिलीज करत असताना आधीच ऑफ स्टंपवरती बॉल टाकतात, परंतु समोरून टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, क्रिटिकल झाला हर्ष पाटीलसाठी, आणि पहिला चेंडू डॉट खेळत असताना. सेकंड बॉल समोर खेळाय, अगदी ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल डायव्हर्ट होत होता परंतु त्याला अडवलं गेलं. जयेश त्या ठिकाणी होते. इथनं पाहायला मिळते सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 9. या ज्या मायनर इश्यू आहेत ना त्या मेजर होईपर्यंत तुम्हाला पॉवर प्लेच्या स्पेशली ओव्हरमध्ये धावा बनवायच्या असतात, कारण तिथे फिल्डर फक्त 2 पहिल्या ओव्हरमध्ये, 3 दुसऱ्या ओव्हरमध्ये असतात. मग त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाही ना, मग त्याच्यानंतर तो डाव थोडासा क्रिटिकल होत जातो. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये महेश पाटीलला अटॅक करावा लागेल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, डीपमध्ये बॉल चाललाय, काउ कॉर्नरला चेंडू फील्ड झालाय, दुसरीचा अटेम्प्ट केलाय, नॉस्ट्राईकवरती फेकी, हर्ष पाटील पडतील कदाचित मैदानाच्या बाहेर. शंका होती, आशंका होती, पंचांनी सांगितलं की बॅट ड्रॅग केली नाही ती म्हणजे लाईन वरती, आणि इथनं रिझल्ट चांगलं पाहायला मिळालं. उंबारलीच्या बाजूने सोमनाथच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज हर्ष पाटील. खेळाडू जे अनुपस्थित आहेत ना त्याचा धोका कुठेतरी टीम खिडकालीला जरूर असेल. त्याचा विचारही करत असेल टीम खिडकाली की ऋतिक एक चांगला बॉलर 5व्या 6व्या क्रमांकावरती तो येऊन कधी डाव बदलू शकतो, तो याच टीममध्ये नाहीये. त्या अनुमानाने थोडासा संघ आपल्याला अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळेल, परंतु अडचणीमध्ये आहे. आता एक विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, जरूर तेजस पाटील गेलाय परंतु जिम्मेदारी आहे ती म्हणजेच महेश पाटीलवर. यावेळेला कडा लागली आहे जिम्मेदारी, आणि जिम्मेदारीचा खेळ झाला नाही. सोमनाथचा चांगला बॉल, त्याच्यावरती कडा लागत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. राजकुमार होते, त्याने आपलं काम पूर्ण केलं आणि लागोपाठचा दुसरा विकेट सोमनाथच्या खात्यामध्ये. टीमचा कॅप्टन सर सेनापती बाद महेश पाटील.
परंतु रेग्युलर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता ते गावासाठी 40+ खेळतात. त्याच्यामुळे सोमनाथवरती ही जी जिम्मेदारी आली त्या जिम्मेदारीला तो चांगला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. क्रिकेट हा जिम्मेदारीचाच खेळ असतो. सोमनाथने त्याची जिम्मेदारी पूर्ण केली. महेश पाटीलवरती आपल्या टीमला वाचवण्याची जिम्मेदारी होती, पण तो एका चांगल्या बॉलने चांगला लेंथने त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर ठाकूर. दोन्ही ओपनिंग प्लेयर आता मैदानाच्या बाहेर गेलात. आता तेजस पाटील आणि सागर हे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला बॉल समोर खेळतात डीप मध्ये, फिल्डर नाहीयेत, लॉंग ऑनला परफेक्टली हा बॉल आपण पाहिला तर एका टप्प्यावरती बाउंड्रीच्या बाहेर पहिला चौकार इनिंग मधला येत असताना फलंदाज सागर ठाकूरच्या बॅटमधून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या 5व्या बॉलवरती तुम्ही चौकार बघितलात. सागरचा लेग स्टंपच्या बाहेर. याच्या अगोदरचे बॉल आपण पाहिले तर थोडेसे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. एक बॉल जो थोडासा आतमध्ये आणला गेला त्याच्यावरती विकेट मिळाली महेश पाटीलची. आता लेग स्टंपच्या बाहेर हलकासा चेंडू टाकला, बॅटरने लेफ्ट केला. सागर ठाकूर होते स्ट्रायकिंग एंडवरती, ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. त्याच्यासमोर लेग स्टंपवरती बॉल टाकला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दाखवत असताना टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर टर्न होतं. या बॉलला टर्न करत असताना आतमध्ये आणत असताना सागर ठाकूर सध्या तरी स्माइल करतोय, कारण त्याच्यासमोर असा बॉल आला ज्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं. एंड ऑफ द पॉवर प्ले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावल्या गेल्यात टीम खिडकालीनं आणि धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 15 आहेत स्कोर कार्डवर. स्थिती थोडीशी नाजूक आहे. या नाजूक परिस्थितीला आता थोडीशी बदलवण्यासाठी एक स्पेशली पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिप आपल्याला क्रिकेटमध्ये ठेवावंच लागतात, कारण ज्या वेळेला आपण पार्टनरशिप रंगू तेव्हा आपण चांगला स्कोर कार्ड रचू शकतो. पार्टनरशिपसाठी महेश पाटील आणि हर्ष पाटीलला मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाठवलं होतं, परंतु त्यांच्याकडची जी कामगिरी होती ती थोडीशी कमकुवत राहिली. एकाने 5 चेंडू फेस केले, धावा केल्या 4. महेश पाटील हर्ष पाटीलने 5 चेंडू फेस केले, त्यांनी फक्त 5 बनवल्या गेल्या. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सागर ठाकूर चौकाराने आपलं त्याने खातं खोडलं गेलं, परंतु शेवटच्या बॉलवरती त्याला थोडंसं थांबवलं गेलं सोमनाथनं. तेजस पाटील आता असेल स्ट्रायकिंग एंडवर, त्याच्यासाठी बॉलर तयार झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये ज्युनियर प्रेम, आधीचं सिनियर प्रेमचं षटक ते राहिलं फक्त 8 धावेचं. त्याला जरूर आपण पाहिलं चांगलं षटक हाताळत असताना जिथे त्याला विकेटने लेफ्ट आर्म बॉलर बॉल हवामध्ये. सोमनाथ कव्हर करत होते, परंतु राजकुमार टप्पा पडल्यानंतर लागली जरूर थोडासा उंचीवरती बॉल होता. त्याची जी उंची चेल जमिनीला दान झाला असंच आपण म्हणू शकतो. या बॉलवरती सिंगल मिळाली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 16. नामी संधी होती, परंतु राजकुमारच्या हाताला थोडासा ब्रश झाला बॉल. सोमनाथने कव्हर केला त्या चेंडूला आणि इथून सिंगलने टीमची धावसंख्या 16. ओव्हर द विकेट. प्रेमचा बॉल ऑफ समवरती खेळण्याचा प्रयत्न थोडेसे जास्त पुढे आले, पडल्यानंतर कदाचित वळला असावा, लाईनच्या आतमधून गेलाय. तेच सांगतात निरंजन सावंत की हा बॉल पडला आणि टर्न झाला, जास्त टर्न या बॉलवरती प्राप्त नव्हता. राजकुमार सध्या खूप स्ट्रगल करतोय, त्याला प्रत्येक बॉल अडवायचे माहिती. विकेट किपर ही खरं तर मुख्य भूमिका असते, ती मुख्य भूमिका राजकुमार या ठिकाणी दाखवत असताना, परंतु प्रेमचा सुपर बॉल ज्याच्यावरती बीट होत आहेत फलंदाज. यावेळेला बॉल हापाम पुल करत असताना बॉल हवेमध्ये जास्त आहे, परंतु जास्त लांब गेला नाही. सिनियर प्रेम त्या ठिकाणी होते फील्ड पोझिशन मध्ये. बॉलवरती मिळते सिंगल. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे कालिका माता पतसंस्था अधिकारी कालवार श्री प्रकाश शेठ काळूराम भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. धावफलक 17. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आता जावं लागेल. धावफलक जास्त वाढत नाहीये, फलंदाजाच्या माध्यमातून मोठे फटके येत नाहीत, त्याच्यामुळे थोडासा दबाव वाढत चाललाय. जास्त शफल झाला ऑन साइडला, गॅप आता मिळाली आहे. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवत असताना बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार नंबर 3 येत असताना प्रेमच्या विरोधात.
चर्चा चालू होती. धावफलक वाढत नाहीयेत. धावफलक न वाढण्यामागचं कारण म्हणजेच मोठे फटके येत नाहीयेत. ज्युनियर प्रेमच्या विरोधात हा पहिला चौकार या इनिंग मधला तिसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. जो तिसरा चौकार सध्या तरी तुम्ही बघत आहात तेजस पाटीलच्या बॅट मधला. आता सध्या तरी तोही अटॅक करायला सज्ज आहे. त्याला माहिती आहे की 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आपल्यावरती वाढली गेली आहे. समोर टप्पा जास्त शफल झाले. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल पाठवत असताना चौकाराने टीमची धावसंख्या 21. व्यवस्थित बॅटवरती नाहीये. ऑन साइडला चालल्या डीप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये बॉलला फील्ड केला. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडवरती फेकी राजकुमार कडे आली आहे पण तो वाईड थ्रो आला आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय तो म्हणजे तेजस पाटीलने. प्रिझन जो आपण खेळ सुरू आहे ना त्या खेळीला सध्या तरी तुम्ही वाढताना सुरुवातीला बघितलं नाही परंतु आता वाढताना बघताय. कारण चौकाराला त्याच्यानंतर दुहेरी आली. धावफलक आता वाढलंय. धावसंख्या झाल्या 23. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला जिथे ज्युनियर प्रेम बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या तरी चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग चालू आहे. एकच फटका फक्त रेंज मध्ये आला. त्यानंतर आपण पाहिलं तर दुहेरी धाव तुम्हाला पाहायला मिळाली. लेगस्टंपच्या बाहेर होता. रिव्हर्स झाले त्याच्यामुळे ट्रान्स बदलला गेला. बॉलची जी गती होती ती वाढवण्यात आली आणि टप्पा निर्धारित लेगस्टंप वरती टाकला गेला कारण रिव्हर्स होत होते. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 23 या आकड्यावरती. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे कालिका माता पतसंस्था अधिकारी कालवार श्री प्रकाश शेठ काळूराम भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आमदार चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सन्माननीय श्रीकांतजी म्हात्रे यांचंही आगमन त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. थोडासा वेळ जरूर आपल्याकडे या कल्याणचा इतिहास तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल की इतिहासामध्ये कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याची सुद्धा नोंद आहे. खतर जेव्हा गाड्यांची व्यवस्था नव्हती तेव्हा घोड्याने पायदल किंवा जास्तीत जास्त सागरी मार्गाने आपले मावले प्रवास करायचे. या सागरी मार्गाचा वापर करून जिथे आपल्याला दुर्गाडी किल्ला पाहायला मिळतो तो दुर्गाडी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो काबीज करण्यात आला. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जेवढा दुर्गाडी किल्ला हा जिंकला ना तेव्हा सुभेदारवाडा तोही लुटण्यात आला. सुभेदारवाड्यामध्ये असणारी सुभेदारीची सून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक भेटवस्तू म्हणून उभी केली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात की ही सुभेदारांची सून तुमच्यासाठी मी भेट आणली आहे. तेव्हा त्या सुभेदाराच्या सुनेकडे बघून छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की काय तुमचं तेज, काय तुमचं सौंदर्य, जर तुमच्यासारखी जर माझी आई असती तर मीही एवढा सुंदर झाला असतो. खरं तर परस्त्रीला माता किंवा बहीण मानाची ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे आणि तो दुर्गाडी किल्ला मित्रांनो याच कल्याणमध्ये. त्याच्यामुळे या कल्याणचा भरपूर मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक साऱ्या विचारांनी आपण महाराष्ट्रामध्ये वावरत आहोत आणि सध्या तरी एक गोष्ट खूप सुंदर आहे की युवक सध्या तरी वेगळ्या मोहात न जाताना आता सध्या तरी किल्ल्यांचं संवर्धन ते करतात, किल्ल्यांची साफसफाई ते करतात. त्याच्यातला आताच सध्या तरी दुर्गाडी किल्ला हा आपल्या कब्जामध्ये आलाय अशी न्यूज आपण जरूर बघितली. हा इतिहास आहे कल्याणचा. जाऊया मॅचच्या दिशेने. इतिहास भरपूर सारा उलगडेल तो आम्ही हलवार पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात करतील आशुतोष. एक असा बॉलर ज्या बॉलरचा वेग हा प्रचंड असतो नेहमी. पहिलाच बॉल वेगाने टाकला. चर्चा चालू होती की वेगवान बॉलर आहे. ज्याप्रमाणे विकेट किपर बीट झाले त्यावरून तुम्हाला समजत असावं की आशुतोष कशा पद्धतीने बॉलिंग करतो. जेव्हा त्याची या टीममध्ये इन्व्हॉल्वेशन झाली ना तेव्हा खरं तर त्याला बॉलर म्हणून या टीमने खूप जिम्मेदारीचा खेळ दिला आणि आतापर्यंत ती जिम्मेदारी तो स्वीकारतोय. कारण प्रेमचं षटक तुम्ही बघितलं पहिलं, त्यानंतर सोमनाथ नो डाऊट चांगली बॉलिंग करत असतो. ज्युनियर प्रेमने 8 धावा खर्च केल्या आणि सध्या तरी आशुतोष आपला जो अटॅक आहे तो अटॅक आता समोर दाखवत असताना तेजस पाटील आणि सागर ठाकूरच्या सिंगलने टीमची धावसंख्या 24. जास्त धावा बनत नाहीयेत. इथनं मोठ्या फटक्याने जर खिडकाले संघ पुढे गेला ना तर या धावफलकावरती धावा तो बनू शकतो. तेवढी क्षमता आहे कारण तेजस पाटील सागर ठाकूर नेहमी क्षमतेने खेळ खेळत असतो. त्यांनाही माहिती आहे की टीमची कंडिशन काय. टीमची कंडिशन आउट ऑफ कंट्रोल जेव्हा असते तिला अंडर कंट्रोल करण्याचं काम तेजस पाटील आणि सागर ठाकूरने अनेक वेळा केलेले आहे. परंतु आता जी दुविधा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डोळावते ना त्या डोळावलेल्या दुविधाला आता पूर्णपणे बदलवायची असेल तर मोठ्या फटक्यांच्या शोधात काही करून जावं लागेल टीम खिडकालीला. आशुतोष शफल झाल्या. ऑफसमवरती बॉल झाला होता. थ्रू दी कव्हर्सला खेळला. टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये आलाय.
बॉल चाललाय आता नॉस्ट्राइक एंड अर्थातच आशुतोषच्या हातामध्ये. आज सगळे जे तत्व आहेत ना ते विरोधात आहेत टीम खेडकालीचा. त्याच्या मागचं एकमेव कारण त्यांचे 4 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दिसत नाहीयेत. ऋतिक असता तर कदाचित 4थ्या क्रमांकावरती तो आला असता, त्यांची बॉलिंग लाईनअप चांगली झाली असती. परंतु ऋतिकचाही कुठेतरी या मॅचमध्ये तुम्हाला अभाव पाहायला मिळतोय. ओ द विकेट. थोडेसे पुढे आले, समोर खेळत आहेत, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक, विकेट मिळू शकते. प्रेम बोरे नो डाऊट, डोळे झाका, विश्वास ठेवा. विश्वासू खेळाडू, क्वचितच त्याच्या हातातून तुम्हाला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. प्रेमच्या हातामध्ये ही कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत असताना तिसरा लागतो हा झटका टीम खिडकालीला. चषक ठेवलाय आज उंबरडे गावामध्ये, आमदार चषक ठेवलाय आज उंबरडे गावामध्ये. आमच्या आमदार चषकाचं नाव, आमच्या आमदार चषकाचं नाव, ठाणे जिल्ह्यामध्ये विश्वनाथ भोईर दादांचं नाव, ठाणे जिल्ह्यात. नुकतीच विकेट आली आहे. थोडासा प्रेशर टाकण्याचं काम सुरुवातीलाच आशुतोष करत होता. त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर सागर ठाकूरचा खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो बाद झाला. तेजस्वी आज या टीममध्ये नाही आहेत. फ्रंटलाईन बॉलरपैकी त्याही बॉलरला तुम्ही खिडकाळीच्या माध्यमातून चांगलं कार्य करताना बघितलं, परंतु त्याची कुठेतरी उणीव भासत असावी. सध्या तरी स्कोर कार्ड थांबलंय. हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्रमांक 5 वर. त्याच्यासमोर आशुतोष थोडासा पुढे आला, पॉवर जनरेट केली होती या स्ट्रोकचं सिलेक्शन करण्यासाठी. ऑन साईडला क्रॉस बॅट करून खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर तोही बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 4ही बॉलर जर आपण पाहिले ना तर 4ही बॉलर फ्रेश यूज केले गेलेत. कारण प्रेम, त्याच्यानंतर सोमनाथने षटक हाताळलं, ज्युनियर प्रेमचं षटक, आशुतोषचं षटक. मग आता विचार करेल उंबारली की शेवटचं षटक प्रेम भोईर सिनियरकडे द्यावं की सोमनाथकडे द्यावं, की अजून एक नवीन फ्रेश बॉलर यूज करतील. ती स्ट्रॅटेजी आता पाहावी लागेल. या बॉलला ऑन साईडला क्रॉस बॅट केल्यानंतर सिंगल तर मिळेल. फिल्डर आल्या समोर, थोडीशी फंबल झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू केला, थांबवलं गेलं. एका बाजूला सागर ठाकूर, त्यांनी नो बॉल, तर ओव्हर टिपिंग झाली आहे. सो नो बॉलचा इशारा केलाय. इथनं एक ॲडव्हान्टेज आहे, कारण फ्री हिट बॉल असेल कुठेही मारू शकतात, आणि फ्री हिटचे बॉल असे असतात जहा भी मारो जिधर भी मारो, खाली रनआउट नाही होणार. त्याच्यामुळे आता फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? जी स्थिती आता बदलली ना त्या स्थितीला आता थोडीशी रिकवर करण्याची वेळ आली आहे, कारण फ्री हिटचा बॉल आहे आणि तेवढी क्षमता आहे सागर ठाकूरकडे की तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारू शकतो. फ्री हिटचा बॉल थोडासा पुढे आला, ऑफस्टंपवरती बॉल होता, गॅपमध्ये चालला परफेक्टली सिनियर प्रेम, आणि चर्चा चालू होती की क्षमता आहे सागर ठाकूरकडे की तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळू शकतो. कव्हर्सला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. फुल टॉस बॉल होता ऑफस्टंपवरती, फक्त दिशा देत असताना. सध्या तरी डगआउट मधला थांबलेला आवाज आता टाळ्याने येऊ राहिलाय, कारण चौकाराला चौकाराने टीमचं धावपलक आपण पाहिलं तर 32 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 बॉल फेकल्यात. आशुतोषच्या या ओव्हरमध्ये धावा जर पाहिल्या तर 7 खर्च झाल्यात. महत्वाची विकेट ही एक मिळाली, जिथे बाद झाला तेजस पाटील, आणि आता सध्या तरी शेवटचा बॉल त्याला टाकावा लागेल. फलंदाज सागर समोर, शेवटचा बॉल होता, थोडीशी कडा लागून बॉल मागे चाललाय. सिंगल बनवण्याचा प्रयत्न, आणि कदाचित या ठिकाणी बनवली आहे सिंगल. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद. जिथे बॅटिंग करत असताना खिडकाली फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळते 33. काहीशी सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी विनंती करेन सन्मान्य दीपकजी पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रकाशजी भोईर साहेबांचा सन्मान तुम्ही या मंचावरती करा. सन्मान्य प्रकाश भोईर यांचा सन्मान आपण दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मी विनंती करेन प्रकाशजी भोईर यांना की तुमचा जो सन्मान आम्ही या मंचावरती करू त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. प्रकाशजी भोईर यांचा सन्मान दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. संतांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. प्रकाशजी भोईर, त्यानंतर धनंजय म्हात्रे, श्रीकांतजी म्हात्रे आणि देवा दळवी साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत.
धनंजय म्हात्रे यांना आपण विनंती करूयात. सन्माननीय धनंजयजी म्हात्रे यांचा सन्मान शिवाजी भंडारी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. धनंजय म्हात्रे. शिवाजी भंडारे यांना आपण विनंती करूयात. धनंजय म्हात्रे साहेबांचा सन्मान करा. त्यानंतर सन्माननीय श्रीकांत म्हात्रे साहेबांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणुसकीचे नाते या आमदार चषकामध्ये आपण जोडत आहोत, कारण तुमच्याच माणुसकीने या स्पर्धेला उंच दर्जा मिळेल. दुसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. श्रीकांत म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी शिवाजी भंडारी यांनाच विनंती करेन की श्रीकांतजी म्हात्रे साहेबांचा सन्मान तुम्ही तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. श्रीकांत म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण करूयात. त्यानंतर मी विनंती करेन देवा दळवी शंकर बैलाचे मालक यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सन्मान सुरू होते त्याच्यामुळेच नक्की आपण मॅचकडे वळलो नव्हतो. आता वळतो मॅचकडे. ज्युनियर आकाशला शेवटच्या षटकासाठी तुम्ही बघत आहात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि त्याच्यानंतर रनआउटची विकेट. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 34. किडकाल्यांनी खरं तर उंबारली या टीमला पाठीराखे भरपूर लाभलेले असतात. त्याच्यातल्या आमचे उंबारलीचे मित्र स्वप्नील भोईर जरूर या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आले असतील तर त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज राम पाटील मैदानाच्या आतमध्ये. प्रेम तयार. ऑफ समवरती बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड. बॉल चला आउट ऑफ द ग्राउंड. लॉंग ऑन बाहेर. षटकार. जसं कॅमेरामॅनने बॉलला फॉलो केलं तसंच बॉलरला फॉलो केलं. टप्पा पडल्यानंतर काय फटका होता. त्याच्यामधली जी ताकद आहे ती ताकद पूर्णपणे झोकत असताना या फटक्यावरती. आणि जो संघ 4 ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष करत होता ना, या ओव्हरमध्ये त्यांचा संघर्ष थोडा पुढे चाललाय. आणि आता षटकारानंतर टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये स्पेशली आपण बघत असतो ना की बॉल द्या. एखादा षटक आपल्या विरोधात असला ना तर एखादा षटक आपल्या बाजूने सुद्धा येतो. कदाचित 4 षटक हे विरोधात आले टीम खिडकालेच्या. आता या षटकामध्ये कदाचित तो जो दबाव पडला होता त्या दबावामधनं काढण्याची आता वेळ आली आहे. आणि हितेश पाटीलचा षटकार हेच सांगून गेला की सध्या तरी काउंटर अटॅकला आम्ही सुरुवात करू. षटकाराची स्थिती चांगली झाली. जो संघ दबावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला, सुरुवातीला महेश पाटीलचं जाणं, हर्ष पाटीलचं लवकर जाणं, तेजस पाटीलचं काउंटर अटॅक कमी होणं, 11 धावा सागर ठाकूरच्या बनणं आणि टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 41. नुकताच एक अटॅक झाला ज्युनियर प्रेमच्या विरोधात. टप्पा अगदी पडला स्लॉट मध्ये बॉल आणत असताना. स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. तुम्हाला षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराने टीमची धावसंख्या 41. धावा टीमच्या टोटल मध्ये. अजून येणारे 3 बॉल आहेत. एखादा मोठा फटका हवा हितेशला. लेग स्टंपवरती बॉल ऑन साइडला चालला. टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये. आता धाव बनवण्याचा प्रयत्न केला नाही पण तो तिथनं आउट घोषित केला गेला अंपायर्सने. सरळ असल्या कारणाने नक्कीच अपील हलकीशी होती. परत फलंदाज होईल. बाद षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना हितेश पाटील मैदानात.
चांगलं दिलं. जास्तीत जास्त डॉट बॉल या इनिंग मध्ये तुम्ही पाहिले नाही, परंतु विकेट पाहिले. आतापर्यंत विकेट गेल्यात 5 धावा, जास्त नाहीत, 42 धावा टीमच्या टोटल मध्ये आहेत. आणि आता फेकावं लागेल शेवटचा बॉल, जिथे आपल्याला पाहायला मिळतोय ज्युनियर प्रेम राम पाटील स्ट्रायकिंग एंडवर. लाईन बॉल टप्पा पडला, बाउन्सर बॉल समोर फेस करायचा होता. बॅट ज्या वेगाने फिरली त्या बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही, त्या कारणास्तव हा डॉट बॉल इनिंग पहिली समाप्त होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते फक्त 42 आणि 43 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल गावदेवी उंबारलीला. टीम वडवली बी या सामन्यामधून जो विन होईल तो लगेचच तुमच्या सोबत खेळणार आहे. सो सेकंड राऊंडची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वडवली आणि या सामन्यामधून जिंकणारा संघ. सो टीम वडवली तुम्ही या ठिकाणी येऊन राहा. सध्या तरी हा पक्षी मनमोरात आनंद घेतोय, निसर्गाची अनुभूती त्यालाही आहे, कारण सकाळचं सुंदर वातावरण आणि आमदार चषकाचा आनंद घेण्यासाठी तोही आकाशामध्ये तुम्हाला उडताना पाहायला मिळतोय. असेच काहीशे पक्षी जर आपण पाहिले ना तर रात्र झाल्यानंतर तुम्हाला उंबारली गावामध्ये जाताना पाहायला मिळतात. खरं तर निसर्गाने दिलेली ही धनसंपत्ती त्यांच्याकडे आहे, कारण आपण असं म्हणतो की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पिंड शिवायला हा कोयल नाही तर कावळाच लागतो, आणि त्यांच्या गावाला दिलेली ही धनसंपत्ती आहे. अशी धनसंपत्ती खरं तर कोणत्याच गावाला मिळत नाही, परंतु या गावाला वृक्षे सुद्धा जास्त दिल्यात, निसर्गाची साथ आहे या गावामध्ये. खरं तर एक ते मखर पाहिलं गेलं तर कॉम्पिटिशन असते, आणि त्या मखरच्या कॉम्पिटिशन मध्ये अनेक विविध प्रकारच्या मखर बनवल्या जातात. ऐतिहासिक गोष्टी जपत राहिलेला हा उंबारली गाव, परंतु त्यांच्याच अपोजिट खेळणारा संघ खिडकाली शिवमंदिर, शिवकालीन शिवमंदिर त्यांच्या गावामध्ये सुद्धा, म्हणजे दोन्ही गावामध्ये ऐतिहासिक गोष्टी आणि ऐतिहासिक गोष्टींचा वारसा हे दोन्ही गावं जपतात. सध्या तरी हा मंदिर आहे, या मंदिराचा जो कळस, ज्या राजामुळे जो कळस राहिला त्या राजांची सुंदर प्रतिमा सध्या तरी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठाच्या अगदी समोर आहे. चला ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि फील्ड पोझिशन लगेचच सजून घ्या. धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेयर चालल्यात. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो राजकुमार आणि त्याच्या जोडीला चाललाय 22. चांगली रंगलेली मॅच, 43 धावसंख्येचा डिफेंड करायचा आहे. अर्थातच खिडकाली संघ सुद्धा या धावसंख्या लवकर चेस करू देणार नाहीये, डिफेंड करण्याचा तेही प्रयत्न करतील. या पाहूया सेकंड इनिंग मध्ये या धावा डिफेंड होतात की धावा चेस होतात, या ऐकूया मायक्रोफोन वरती, ज्यांच्या शुभवाणीतून खरं तर अनेक क्रीडा स्पर्धा या रंगवल्या गेल्या. रतनबुवा पाटील स्मृती चषक असो, खाडी चषक असो, बिग बॅश सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज त्यांनी दिला ते म्हणजेच आमचे जवळचे मित्र, परम मित्र करण काळे सर यांच्या शुभवाणीतून पाहणार आहोत हे खेळाचं. थँक्यू सो मच भाग्यश्री म्हात्रे सर. एक नामवंत समालोचक आणि एक नामवंत गायक लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून बऱ्याचशा हळदी आजवर ज्यांनी गाजवलेल्या आहेत, मल्टी टॅलेंटेड आहेत, गायक समालोचनासोबत चांगले एडिटर आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करायचा असेल तर जरूर आपण भाग्यश्री म्हात्रे यांच्याशी संपर्क साधू शकता. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. ऑनलाईन सध्याचे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. आमदार चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचे मी समालोचक करण कान हे दुटे डोंबिवली सहर्ष स्वागत करेन. गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना खिडकाई या दोन संघांदरम्यानची लढत 42 बनलेल्या 43 बनवायचे आहेत. पाहूयात बनतील की मात्र इथे आता खिडकाई त्यांना रोखतील. आघाडीची जोडी भावेश पाटील आणि राजकुमार. आज थोडंसं परिवर्तन पहिल्या षटकामध्ये आलाय. महेश पाटीलचा एक आवडता खेळाडू या गावचा सुयोग पाटील.
व्हेरी फर्स्ट बॉल टॅप झाला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला राजकुमारला नकार दिला. चांगलं कोऑर्डिनेट केलं भावेशने, बिकॉज धावा तितक्या नाही आहेत. ऑन पेपर जर सुरुवातीला विकेट पडले तर खेळकाईकडे जे बॉलिंग युनिट आहे आज आय थिंक मला तेजस ठाकूर पाहायला मिळत नाही, जो पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. ऋतिक नाही, ऋतिक मात्रे, विश्वास पाटील नाही, पोलार्ड नाही. मिस टाइम आहे. सुयोग पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतो. पहिला डॉट बॉल आणि दुसऱ्याच बॉलवरती भावेश पाटीलला परतीचा प्रवास करावा लागतो. शून्यावरती बाद उंबारलीला पहिला झटका. बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती आहे, पण जी सुरुवात केली आहे सुयोग पाटीलनं राईट आहेत महेश. धावसंख्या धावफलकावरती आपण बघितली पहिल्या डावामध्ये 42 ऑन पेपर धावा तितक्याशा नाही, पण आज पाहूयात उंबारलीचे बॅटिंग ऑर्डर काय किमया करते. गेल्या काही वर्षांमध्ये सिनियर प्रेम भोईरला बघितलं, बऱ्याचशा सामन्याला त्याने काढून आणलेल्या विजयापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यानंतर त्या अगोदरच आपण विचार केला श्याम भोईर, सचिन भोईर हे जरूर आपल्याला पाहायला मिळायचे. राजकुमार बरीच वर्ष खेळतात, भावेश बरीच वर्ष खेळतात. भावेश या मॅच मध्ये सबसे अपयशी ठरलाय. मात्र आता सिनियर्स वगळता जे यंगस्टर आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला भास्कर पाहायला मिळतोय, केवळ पाहायला मिळतोय, निकेतला मी बघितलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेला आहे. ज्युनियर प्रेम, आशुतोष यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. कारण राजकुमार आणि किती वर्ष खेळतील, भावेश आणि किती वर्ष तुम्हाला बॅटिंग करून देणार आहे. तुम्हालाही पुढे यावं लागेल. प्रत्येक संघामध्ये यंगस्टर आहेत. सिनियरची साथ हवीच त्यांना, पण सिनियर सोबत जेव्हा यंगस्टर खेळतील तेव्हा तुम्ही स्पर्धांमध्ये जिंकू शकता. सोमनाथ दादा या सर्व संघांना, या सर्व खेळाडूंना एकत्रित करतायत. ऑप्शनचा यावेळेला बाहेर होता, थेट विकेट किपर कडे आलेला आहे. हा सेल डॉट बॉल. राजकुमारी चर्चा करेल साहिल सोबत, तू काय चुकी केलेली आहेस ते तो सांगेल, पण ती चुकी सुधारली. प्रयत्न करत असताना नो डाऊट चुका होतात. चुकांमधून तुम्हाला मिळतो तो अनुभव आणि अनुभवानंतर मिळतं ते यश. पण ते एका मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही करायचंय. फार चांगला फटका, शफल क्रॉस होऊन साहिलचा बॅट मधून आलेला दमदार षटकार. निखिल भंडारी आजाद आज सकारे स्पर्धेमध्ये सामने बघाया इलायचीत भोईर मैदानामध्ये. आमच्या आमदार चषकाचं नाव, आमच्या आमदार चषकाचं नाव. साहिल सुनील सेवेकरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा जो एक फलंदाज आहे, मला या बॅटिंग ऑर्डर मधला जरूर दिसतोय की याचं ब्राईट फ्युचर आहे. उंबारलीसाठी तो काही करू शकतो, कारण मागच्या काही मॅचेस मध्ये फार चांगले त्याने बॅटिंग केले. आणि खास करून यंगस्टर कडे काय असावं लागतं तर तो अगोदर आत्मविश्वास. आणि उंबारली संघाचे एक वैशिष्ट्य झाले की जेव्हा जेव्हा यंगस्टर येतात ते त्यांना मागे ठेवत नाही, ते त्यांना सलामीला पाठवतात, टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करायला सांगतात. साहिलने चांगली बॅटिंग केली. पहिला डॉट आलेला, षटकार आलेला. महेश चांगल्या पद्धतीने यंगस्टरला प्रमोट करतोय. सुयोगला पहिल्या षटकामध्ये त्याने आणलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला भेदून बॉल चाललेला मागे, डीप स्क्वेअर लेग पोहोचा. राजकुमारचा कॉल आहे. आता साहिल धावलाय, धावा मिळतील 2. मिसफिल्ड केलेले, त्यामुळे ते 2 धावा ते पूर्ण होत असताना आपण पाहतोय 2 धावांच्या साह्यानं धावासंख्येला आकार मिळतोय. स्कोर पुढे चाललेला आहे सध्या 9 धावा. ही मॅच इंटरेस्टिंग होईल. कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. पॅव्हलियन कडून ह्याच सूचना असतील या दोन्ही फलंदाजांना. अडवली संघ आजच्या पोलमध्ये खेळतोय. सो साईबाबांचे फार मोठे भक्त आणि आय थिंक ते आता नुकतेच शिर्डीची पदयात्रा करून देखील आलेले. योगीदादा भाने यांना विनंती असेल की आपण मंचावरती. योगीदादा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 16 ते 19 जानेवारी बाबूशेठ पाटील चषक अडवलीची एक सन्मानाची, मानाची, अभिमानाची स्पर्धा आपल्या समोर येते. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ऑन साइडला टर्न करायचा होता, मात्र आलाय तो डॉट बॉल. सुयोगच्या अगेन्स्ट एक षटकाराला, पण षटक चांगलं टाकले. धाव फलकावरती 9 विकेट पडलेली. एक पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबारलीला बनवायच्या 34 धावा.
एक करेक्शन आम्ही करतोय पहिल्या षटकाच्या अंती 8च धावा फलकावरती आहेत. पहिला डॉट होता विकेट डॉट पहिल्या 3 बॉल मध्ये एकही धाव नाही. षटकार आणि डबल शेवटचा डॉट आलेला टोटल 8 धावा. सो करेक्शन आम्ही केलेलं आहे. 8 धावा धावफलकावरती विकेट पडलेली असताना 24 बॉल मध्ये 35 धावांची या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उंबारली संघाला खिडकाईचा अगेन्स्ट. आज बरेचसे यंगस्टर असतील आणि यंगस्टरला एक्सपेरिमेंट करण्याची संधी. कारण जेव्हा आपण पाहतो की सिनियर खेळाडू नसतात तेव्हा यंगस्टरना संधी मिळते आणि संधीला तुम्हाला ग्रॅब करायची असते, ती सोडायची नसते. फरदीन काझीच्या पद्धतीने ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला त्याने ओपिनियन दिलं होतं की फरदीन काझी कसा पुढे आला. त्याने सांगितलं की मी अगोदर फक्त फिल्डर म्हणून खेळायचो, व्यावसायिक स्तरावरती तो फिल्डर म्हणून खेळायचा आणि व्यावसायिक स्तरावरती खेळत असताना ॲज अ फिल्डर त्यानंतर त्याला चान्स मिळाली की थांबा संयमाने खेळा, तुम्हालाही चान्स मिळणार आहे आणि जेव्हा चान्स मिळेल तेव्हा त्या चान्सला ग्रॅब करा, तेव्हा तुम्ही मोठे खेळाडू होऊ शकाल, तुम्हाला वारंवार पुढे संधी मिळतील. ऑफसमचा फार बाहेर ऑकवर्ड पोझिशनला येऊन फटका खेळला राजकुमारने. सोडला असता तर कदाचित वाईड असता. जर त्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये महत्व आहे, मैदानाच्या आतमध्ये नाही. एक धाव मिळते धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या 11 धावा 11 रन्स धावफलकावरती 11 आपण पाहतोय. षटक प्रगतीपथावर असताना दुसरं इंटरेस्टिंग मॅच होईल. जर विकेट आले तर या मॅच मध्ये खिडकाई संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळ करेल. साहिल आणि राजकुमार धावसंख्येला पुढे नेत आहेत. 4ला भावेश. साहिलचा विचार केला आपण 8 वरती तो नॉट आउट आहे आणि राजकुमारच्या बॅटमधून 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. ऑफसमचा फार बाहेर महेशने चुकी केली आहे. पायाने अडवण्याचा प्रयत्न, पायाला लागून शॉट कव्हरला बॉल. 1 धाव धावून पूर्ण केले. वाईड आहे. धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपण पाहतोय. टोटल स्कोर सध्या 13 धावा धावफलकावरती आहेत. भगवमय वातावरण आहे इथे आल्यानंतर. या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चोहू बाजूला असलेला हा शिवसेना या पक्षाचा इलेक्शन सिम्बॉल असणारा हा साईड पडदा आहे झेंडे. बॅकफुटला पुन्हा कट केलेला गॅप शोधू शकला नाही राजकुमार. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आहे. थ्रो येतोय पण राजकुमार याला. धावा मिळत असताना 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मोज ऑन 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक दुसरं प्रगतीपथावर आहे. तुम्हाला डॉट बॉल टाकायचे. धावांची गती नाही आली, धावांची गती वाढली नाही. 43ला चेस करत असताना धावांची गती नाही, पण विकेट जर आले तर खिडकाई या मॅच मध्ये पुढे असतील. काही चर्चा करण्यासाठी सागर आलाय गोलंदाजासोबत जो सिनियर आहे. मात्र त्या चर्चेनंतर पाहूयात विकेट मिळते की नाही मिळत. राजकुमार अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. पॅव्हलियनकडे जर आपण गेलो तर सिनियर ज्युनियर प्रेम दोघंही आहेत. केवल आहे, भास्कर आहे, आशुतोष आहे. पाहूयात काय घडणार आहे मॅच मध्ये. बॅकफुटला चांगला फटका, स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमारेषेचा बाहेर, चौकार. खेळाडू खेळती आनंदानं या गावदेवी क्रीडांगणानं. चेतन पाटील जे सपाटचे गायक आहेत त्यांनी गायलेलं स्वरबद्ध केलेलं गाणं. फार चांगले कंपोजर देखील आहेत. डीजे सतीश या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला बरेचशी गाणी ऐकायला मिळतील. बॅकफुटला पुन्हा एकदा कट केलाय. बॉल चाललाय मागे. सेम रिझल्ट. आउट साठी ऑप्शन ठेवले आणि 2 चांगले फटके जे सीमारेषेच्या बाहेर जातात. दुसरा चौकार. मारती चौकार षटकार या आमदारच्या शकानं.
लुचेक संदीपजी भंडारी साहेब यांसाठी आगमन झालेलं आहे. समाजसेवक दादांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. नाव बॅक टू द क्रिकेट. उंबारली विरुद्ध खेडकाई. बॉल शिल्लक आहेत आता 18 आणि 18 बॉल 19. शॉट ऑफ लेंथ पेटन शॉट. राजकुमारचा बॅट मधून पहिला रॉकेट षटकार. मारती चौकार षटकार या आमदारच्या शकाना. षटकारासोबत धावसंख्या 30 वरती पोहोचली आता या मॅच मध्ये पाहिजे ते. अजूनही 13 धावा बॉल शिल्लक असताना 17 बॉल 13चा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता धीरज. शॉट ऑफ लेन बॅकफुटला कट केलाय. पॉइंटला बॉल होता. फिल्डर कव्हर तोपर्यंत आकार मिळतो. स्कोमॉझोन 31. चेंज सेकंड पडवली बीच कॅप्टन मंचावरती येऊन थांबा आपण प्लीज. कमलेश शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये पाठवलाय. 6 धावसंख्येकरिता आला षटकार. गोलंदाज कुठेतरी आज कमी पडलेले आहेत खिडकाईचे आणि त्यामुळे त्याचा फटका देखील बसलाय. पोल केलाय. गॅप मध्ये बॉल आहे. डीप स्क्वेअर लेगला सी मारेशेचा बार. अंपायरचा इशारा काय त्यासाठी आपण थांबलोय. चौकार 4 धावा. मंडल नाव आज है चर्चेमधी. स्वर्गीय विशाल क्रीडा मंडल नाव आज है चर्चेमधी. आमच्या एसबी ग्रुपचं नाव. आमच्या एसबी ग्रुपचं नाव. राष्ट्रठाणे जिल्ह्यामध्ये 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये. चौदा बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. बॉल येत नाही सो नवीन बॉल तुम्हाला द्यायचा आहे. संयोजकांनाही विनंती असेल. चौदा बॉल 2 धावांची गरज. खाली राहिलाय बॉल. तो आता मागे आलाय. मॅच संपली. अभिनंदन. गावदेवी उंबारलीने हा सामना जिंकला. हार्ड लक टीम खिडकाई. आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील जाऊयात पण त्याच बरोबरीनं आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात चेंज द गेम वडोले बीचचे कॅप्टन